आता आपण कायझन कसे करावे या संदर्भात माहिती घेणार आहोत। कायझन करण्या अगोदर PQCDSM मीन्स प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी, सेफ्टी, मॉरल, कॉस्ट याच्या आधारे आपण कायझन कोणत्या ठिकाणी करू शकतो हे लक्ष्य ठरवणे आवश्यक आहे। आणि जे काही आपण लक्ष्य ठरवलेलं आहे किंवा जे नुकसान ठरवलेले आहे त्याचं आपण कायझन आयडियामध्ये रूपांतर करून घेणे आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या माइंडसेटमध्ये कायझन कशा पद्धतीने केले गेले पाहिजे, दररोज उठून नवीन कायझन काय करायचे। आता एक कायझन आपण केलेले आहे, बाद झालं, ह्या महिन्याचं संपलेलं आहे, या पद्धतीने आपण विचार करतो। तर कायझनची जी काही तत्वप्रणाली आहे, जी काही जॅपनीज टूल आहे, त्यामध्ये या पद्धतीनं सांगितलेलं नाही। आपण एक स्टेज जर अचीव केली तर आपण नेक्स्ट स्टेज संदर्भात विचार करणं आवश्यक आहे। आणि यासाठी आपण जेम्बा ऑब्झर्वेशन हे मसाकी इमाई, जसं की तुम्हाला हिस्ट्रीमध्ये मी सांगितलं की मसाकी इमाई यांनी 1997 मध्ये जेम्बा कायझन ही तत्वप्रणाली लेटेस्ट अस्तित्वात आणली। तर तेच या ठिकाणी आपण एक सिंपल टेक्निकने या ठिकाणी शिकणार आहोत की ज्यामुळे तुमचा माइंडसेट या ठिकाणी चेंज होणार आहे। त्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न पडणार नाही की दररोज उठून नवीन कायझन काय करायचं, किंवा रिपीट आता किती कायझन करायचे, किंवा एक कायझन आम्ही केलेलं आहे आता नवीन कायझन करायला स्कोपच नाही। या पद्धतीचा जो माइंडसेट आहे तो या ठिकाणी चेंज होणार आहे। आता या जेम्बा ऑब्झर्वेशन संदर्भात आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन करणार आहोत। याच्यामध्ये एक सिंपल टेक्निक दिलेला आहे, जेम्बा ऑब्झर्वेशन। जेम्बा मीन्स ऑब्झर्वेशन, की जस्ट तुम्ही तुमच्या लाईनवरती ज्या ठिकाणी वर्किंग करता त्या ठिकाणी फक्त ऑब्झर्वेशन करा। आणि हे ऑब्झर्वेशन करत असताना आम्ही एक सिंपलसी कायझन प्रश्नावली किंवा जेम्बा ऑब्झर्वेशन शीट बनवलेली आहे। त्या डायरेक्शननं तुम्ही ते क्रॉस चेक करू शकता किंवा ऑब्झर्व करू शकता। आणि ऑब्झर्व केल्यानंतर तुम्ही ॲट दी एंड तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हां, मी ह्या कामासाठी पर्टिक्युलर माझ्या कामाशी रिलेटेड असणारी वस्तू घेण्यासाठी मी शिफ्टमधून 8 वेळा उठतो। हां, मग तुम्हाला प्रश्न असा पडला पाहिजे की या ठिकाणी मी कायझन काय करू शकतो। जर 8 वेळा मी उठू शकतो ते जर मी सिंगल टाइम केलं या ठिकाणी तर त्यामध्ये आपला पण फायदा होईल, कंपनीचा फायदा होईल आणि एक कायझन केलेल्याचा तुम्हाला अभिमान या ठिकाणी वाटेल। मग त्यासाठी आपण काय करू शकतो, दॅट इज कायझन। आता ही प्रश्नावली काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो। जेम्बा ऑब्झर्वेशन शीट ही कशा पद्धतीने या ठिकाणी डिझाईन केलेली आहे ते तुम्ही बघू शकता। म्हणजे कायझन करण्यासाठी प्रश्नावली, यामध्ये सिंपल प्रश्न दिलेले आहेत। प्रश्न किती वेळा, कशासाठी, याच्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव, झोन नंबर, दिनांक आणि झोन लीडर ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। आता फॉर एक्झाम्पल सिरियल नंबर 1, मी माझ्या कामाच्या जागेहून किती वेळा व कशासाठी जागा सोडून जातो। मग याच्यामध्ये रेफरन्स येलो बॅकग्राऊंडमध्ये आम्ही रेफरन्स सुद्धा दिलेला आहे। त्याच्यामध्ये फाईल आणण्यासाठी, रिजेक्शन टाकण्यासाठी, सँड टेस्टिंगसाठी, डिस्पॅचेसचे मटेरियल मोजण्यासाठी, कोअर आणण्यासाठी, स्टोअरचे इनपुटचे मटेरियल आणण्यासाठी, मीटिंगला बोलवण्यासाठी, प्रोडक्शनला उपयोगी वस्तू आणण्यासाठी, अशा नंबर ऑफ गोष्टी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत। तर जस्ट तुम्ही हे तुमच्या शिफ्टमध्ये तुम्ही किती वेळा कुठली ॲक्टिव्हिटी करता त्या ॲक्टिव्हिटीला टिक मार्क करा आणि त्या ठिकाणी काउंट लिहा। आणि हे तुम्ही कशासाठी करताय, मग याच्यामध्ये ऑफकोर्स ती व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी आहे का नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी आहे का वेस्ट आहे,
याच्यामध्ये बायफर्गेशन होईल. आणि ह्या पद्धतीनं पूर्णतः ही शीट फिलअप करून घ्या. मग याच्यामध्ये प्रश्न आहे, सफाई करतो, स्क्रॅप करतो, मोजतो, हात लांब करतो, त्यानंतर खाली वाकतो, ॲडजस्टमेंट करतो, त्यानंतर रिवर्क करतो, तपासणी करतो, वजन करतो, कास्टिंगची देवाणघेवाण करतो, साठा करतो, लूज टाईट करतो, माल वाहून नेतो, हात लांब करतो. तर ह्या पद्धतीनं आपण एक 15 पॉईंटची चेकशीट या ठिकाणी बनवलेली आहे. आता याच्यामध्ये तुमचा रोल असा आहे की तुम्ही ही ॲक्टिव्हिटी किती वेळा कशासाठी करता, किती वेळा या ठिकाणी तुम्ही जे काय केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ॲडजस्टमेंट करतो मध्ये मशीनचा स्क्रू आवळतो, याच्यावरती टिक मार्क करा. किती वेळा करता ही ॲक्टिव्हिटी शिफ्टमध्ये? 8 वेळा करता. 8 आकडा मेन्शन करा. कशासाठी करता त्याचं रिझन लिहा. आणि ती ॲक्टिव्हिटी व्हॅल्यू ॲडेड आहे, नॉन व्हॅल्यू ॲडेड आहे का वेस्ट आहे, यामध्ये बायफर्गेशन करा. या पद्धतीनं ही संपूर्ण शीट फिलअप करून झाल्यानंतर तुम्ही कायजन कशा पद्धतीनं करू शकता किंवा ह्या पर्टिक्युलर 8 ॲडजस्टमेंट करतो, 8 वेळा करतो, ह्या ठिकाणी तुम्ही असा विचार करू शकता की ही 8 वेळा आपण प्रत्येक शिफ्टमध्ये करतोय, का नाही ही फ्रिक्वेन्सी दोन वेळेला आली पाहिजे, हा विचार करा. जेणेकरून 6 वेळा तुमचं त्या ठिकाणी जाणं कमी होईल. प्लस त्याचा ऑफकोर्स इफेक्ट यू नो व्हेरी वेल, प्रोडक्टिव्हिटी वाढेल, इफिशियन्सी वाढेल, तुमचा टाईम स्पेअर होऊन तो इतर कामामध्ये तुम्हाला तो वेळ स्पेअर करता येईल. तर ह्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी कायजन करू शकता. तर ही जी काय जेम्बा ऑब्झर्वेशन शीट आहे ती आपले संजू आसोपा सर आणि आशिष हे तुम्हाला ईमेल करतीलच. तर त्या पद्धतीनं तुम्ही स्वतःचं नाव, झोन तुमचा किंवा डिपार्टमेंट हे सर्व नमूद करा, फिलअप करा आणि याच्यावरती कायजन तुम्ही काय करणार आहे हे नमूद करा. या पद्धतीनं आपण आपल्या कंपनीमध्ये जे काही वेस्टेज, नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी आपण पूर्णतः इलिमिनेट किंवा रिड्यूस करूयात आणि आपला जो काही स्पेअर टाईम आहे तो इतर व्हॅल्यू ॲडेड कामासाठी देऊन कंपनीचं प्रॉफिट, कंपनीचं भागभांडवल किंवा कंपनीचं आपल्या नाव एक चांगल्या MNC टाईप वर्क कल्चरमध्ये घेऊन जाऊयात, असं आपण या ठिकाणी प्रण घेऊयात. आता वन्स तुम्ही टार्गेट, तुमचं लक्ष ठरवलं की बाबा या ठिकाणी आपण वर्किंग करू शकतो, तर कायजनची शीट घ्या. त्याच्यामध्ये आपण PQCDSM म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी, सेफ्टी आणि मॉरल, यामध्ये तुमचं जे काय कायजन आहे ते कोणत्या एरियामध्ये फिट होतंय त्याला हायलाईट करा किंवा टिक मार्क करा. कायजन थीम की जे ह्या पद्धतीने आली पाहिजे, इन्क्रीज वाढवा, इलिमिनेट नष्ट करा, रिड्यूस कमी करा. तर या पद्धतीनं तुम्ही कायजन थीम करू शकता. जसं की या ठिकाणी एक्झाम्पल एक दिलेलं आहे, टू रिमूव्ह बर ऑन मॅन्ड्रिल टू कंट्रोल रिजेक्शन ड्यू टू सरफेस मार्क. हे एक निमाक फोर्ड लाईनचं एक सिंपल एक्झाम्पल घेतलेलं आहे की ज्या ठिकाणी मॅन्ड्रिल वरती आपण लायनर रेस्ट करतो आणि लायनर रेस्ट केल्यानंतर आपण आउटर डायमीटर मशीनिंग करतो. हे करत असताना मॅन्ड्रिलवरती बर येण्याचे चान्सेस असतात की जे नेक्स्ट लायनर आपण ज्यावेळेस फिट करतो त्यावेळेस त्या बरचे एक्सटर्नल मार्क हे लायनरवरती येऊ शकतात आणि त्यामुळं हा लायनर रिजेक्ट होऊ शकतो. तर हे होऊ नये म्हणून आपण काय केलेलं आहे, तर त्या ठिकाणी ॲडिशनल एअर फ्लो प्रोव्हाइड केलेला आहे की प्रत्येक ऑपरेशन नंतर ॲडिशनल एअर फ्लो नंतर ते मॅन्ड्रिल क्लीन होईल, टोटली बर त्या ठिकाणी रिमूव्ह होईल आणि त्यानंतर आपण नेक्स्ट लायनर त्या ठिकाणी क्लॅम्प करणार आहोत. तर लाईक दॅट वे या ठिकाणी आपण कायजन
केलेलं आहे. आता हे सुद्धा करत असताना जर तुम्ही बघितलं ह्या शीटमध्ये तर कायझन थीम ही ग्रीन कलरमध्ये आपण टाईप केलेली आहे. तर ॲज अ प्रेझेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही लक्ष देऊन ऐका की जेवढं तुमचं बेटर प्रेझेंटेशन असेल तेवढे समोरच्या व्यक्तीला ते कळण्यास सोपं आणि तुमचं प्रेझेंटेशन आहे ते इम्प्रूव्ह होऊ शकतं. जसे की कायझन थीम ग्रीन कलरमध्ये, प्रॉब्लेम प्रेझेंट स्टेटस ह्या ठिकाणी रेड कलरमध्ये आहे. या ठिकाणी तुम्ही ग्राफ पण टाकू शकता की बाबा एक्झिस्टिंग ग्राफ 5%, 2% या पद्धतीनं रिजेक्शन आहे ते स्मॉल याच्यामध्ये टाकू शकता. रूट कॉज ॲनालिसिस आयडेंटिफिकेशनमध्ये ब्लॅक कलर कोड वापरलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही 5 स्टेप वाय ॲनालिसिस ॲड करू शकता. त्यानंतर ॲक्च्युअल रूट कॉज काय आहे ते टाकू शकता. आयडिया टू इलिमिनेट रूट कॉज. आता ह्या ठिकाणी तुम्ही आयडिया काय केलेली आहे तर रिमूव्हर दॅट इज द आयडिया, सिम्पल आयडिया. आणि आता रिमूव्हर याच्यावरती ॲक्शन काय घेऊ शकता, कशी रिमूव्ह करू शकता तर प्रोव्हाइड एअर प्लस ऑन मॅन्ड्रिल. तर लाईक दॅट वे आपण या ठिकाणी सिंपल आणि सुटसुटीत लँग्वेजमध्ये ज्यादा डिस्क्रिप्टिव्ह न ठेवता या ठिकाणी इन्फॉर्मेशन लोड करू शकता. आणि बिफोर आणि आफ्टर इम्प्रूव्हमेंट याच्यामध्ये बिफोरची सिच्युएशन काय होती, आफ्टरची सिच्युएशन काय आहे हे पिक्टोरियल व्ह्यू, ग्राफिकल प्रेझेंटेशन, बार चार्टमध्ये किंवा लाईन चार्टमध्ये एक्सप्लेन करू शकता. इवन हँड स्केच काढून सुद्धा तुम्ही बिफोर आफ्टर ह्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर इम्प्लिमेंटेड एरिया, इम्प्लिमेंटेड बाय, कुणी कायझन केलेलं आहे, त्याची टीम काय, त्यांची नावं येतील. रिझल्ट बेनिफिट काय आहेत, याचे फायदे काय आहेत ते तुम्ही टाकू शकता. ह्या ठिकाणी ऑफकोर्स जनरिक टाकलेलं आहेत पण तुम्ही या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह बेसिसवरती म्हणजे प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ड फ्रॉम 80% to 90%, रिजेक्शन रिड्यूस फ्रॉम 5% to 2%. ह्या पद्धतीनं तुम्ही क्वालिटेटिव्ह डाटा या ठिकाणी टाकू शकता की जो मेजरेबल आहे. तर ते केल्यानंतर आपल्या शीटचा ऑफकोर्स वेटेज वाढेल. त्यानंतर नेक्स्ट आणि सर्वात महत्त्वाचा स्टँडर्डायझेशन. तर ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर त्या महत्त्वाच्या स्टँडर्डाइज करणं आवश्यक आहे. आता स्टँडर्डाइज म्हणजे काय की जी काही इम्प्रूव्हमेंट केलेली आहे ती आपण डॉक्युमेंटेड करणार आहोत. जसे की कायझन शीट फिलअप करणार आहोत. सेकंड, याचा रेफरन्स, गाईडलाईन, वर्क इन्स्ट्रक्शन, कंट्रोल प्लॅन किंवा क्वालिटी क्यू अलर्ट याच्यामध्ये देऊन त्या गोष्टी डिस्प्ले करणार आहोत विथ प्रॉपर रिव्हिजन. आणि सर्वात महत्त्वाचा लास्ट सेक्शन याच्यामध्ये हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट. आता हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट मीन्स सेम टाईप ऑफ कायझन इम्प्लिमेंटेड टू सिमिलर पार्ट, सिमिलर प्रोसेस, अदर युनिट. म्हणजे या टाईपचं कायझन आपण इतर ठिकाणी कुठे इम्प्लिमेंट करू शकतो का, दॅट इज हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट. सेम याच्यामध्ये राईट कुठे करणार आहोत, हू, व्हेन, कधी करणार आहोत. ह्या पद्धतीनं आपण हे कायझन शीट फिलअप करून तुमच्या कन्सर्न हेडला दाखवून HR मध्ये सबमिट करू शकता.